नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. महाराष्ट्र म्हणजे मराठी आणि मराठी म्हणजे महाराष्ट्र या भूमिकेसह आजच्या चर्चेची सुरुवात करताना थेट प्रश्न विचारावासा वाटतो की जे महाराष्ट्रात कमावतायत, ज्यांना महाराष्ट्रामध्ये रोजी रोटी मिळतीये आणि ज्यांचं कुटुंब महाराष्ट्रामध्ये आपली अधिकाधिक प्रगती करतं आहे, त्यांना या प्रदेशाची भाषा शिकायला अडचण काय असते? विषय रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या मराठी न येण्याच्या, किंबहुना मराठी न शिकण्याच्या आणि मराठीत बोलणारच नाही या भूमिकेच्या अनुषंगानं आहे. हा सगळा विषय आता न्यायालयात पोहोचलाय. महाराष्ट्रातल्या महायुती सरकारनं काम चलाऊ मराठी शिका आणि इथे रोजगार कमवा असं म्हटल्याच्या नंतर काही जणांना मिरची लागली आहे. मुंबईच्या न्यायालयामध्ये दावा करून उच्च न्यायालयाला अशी विनंती केली गेली आहे की मराठी येत नसेल तर एखाद्याचा परवाना काढून घेणं हे गैर आहे. रोजगार कुणाचाही हिरावून घेता कामा नये. आणि हीच भूमिका शिवसेनेतल्या काही नेत्यांनी सुद्धा घेतलेली आहे. त्यामुळे पर्यायानं शिवसेनेमध्ये मराठी आलीच पाहिजे तरच महाराष्ट्रात रोजगार करायला मिळेल या भूमिकेबाबत दुमत आहे का? हा प्रश्न एका बाजूला राजकीय जितका आहे तितकाच तो सामाजिक सुद्धा आहे. कारण खरं असलं आणि कडू असलं तरी मराठी माणसानं मान्य करायला हवं की दोन मराठी माणसं मुंबईमध्ये बहुतांश वेळेला हिंदीतच एकमेकांशी बोलत असतात आणि मराठी माणूस हा स्वतः संपूर्ण स्थितीत आपल्या भाषेविषयी दुराग्रही नाही. तो सहज हिंदी बोलायला सुरुवात करतो, किंबहुना तो अनेकदा स्वतःच हिंदी बोलायला सुरुवात करतो आणि समोरचा माणूस हिंदी आहे की नाही, तो मराठी आहे का याची सुद्धा खातरजमा करत नाही. मराठी माणसाची बुळबुळीत भूमिका ही त्याच्या भाषेच्या अस्मितेपेक्षा अस्तित्वावर घाला घालणारी ठरतीये आणि म्हणूनच काही जण आम्ही वाटेल ते झालं तरी महाराष्ट्रात मुंबईत मराठी बोलणार नाही असं म्हणण्याची हिम्मत दाखवतायत का? या निमित्तानं आज लक्षवेधीची चर्चा आपण कोणासोबत करणार आहोत त्या मान्यवरांचा आपल्याला पटकन परिचय करून देतो. सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण पूर्ण वेळ टीव्ही स्क्रीनवर दिसणार आहात, तेव्हा कृपया काही काळाच्यासाठी आपण सातत्यानं जोडलेले राहाल याची काळजी घ्या. अनिल त्रिवेदी आपल्या सोबत आहेत, त्यांना विनंती आहे कृपया काही काळासाठी गाडी बाजूला थांबवलीत तर बरं होईल, कारण आपल्या चेहऱ्यावर पूर्ण अंधार आहे. या चर्चेतले इतर मान्यवर कोण त्यांचाही पटकन परिचय करून देतो. आपल्यासोबत दीपेंद्र शुक्ला आहेत. उत्तर भारतीय विकास सेना या संघटनेचं या चर्चेत ते प्रतिनिधित्व करतायत. आपल्यासोबत या चर्चेत शीतल म्हात्रे आहेत, ज्या शिवसेना प्रवक्ता या नात्यानं आपल्याला परिचित आहेत. आणि आडनावानं मराठी असला तरी पण डीएनएनं आणि रक्तानं मराठी झालेला माणूस म्हणून अनिल त्रिवेदी यांची ओळख या चर्चेत मी आपल्या सगळ्यांना करून देतो. अनिल गयाचरण त्रिवेदी यांच्यापासून चर्चेची सुरुवात करतो. अनिलजी, माझा आवाज येतोय आपल्याला? अनिल त्रिवेदींपर्यंत पोहोचायचं आहे आणि त्यांना काही प्रश्न विचारणं भाग आहेत, पण तत्पूर्वी एक मुद्दा आधी शीतल म्हात्रेंपर्यंत घेऊन जाऊयात, कारण काही तांत्रिक कारणांमुळे अनिल त्रिवेदींचा संपर्क बाधित झालाय असं कळतंय. शीतलताई, ज्या पद्धतीनं तुमच्याच मंत्र्यानं मराठी शिकली तरच परवाना टिकेल असं सांगितलं आणि दुसऱ्या बाजूला तुमच्याच पक्षातला एक नेता जाऊन सांगतो इतकी कठोर भूमिका घेऊ नका, मराठीबाबत शिवसेनेची भूमिका दुटप्पी आहे का? नाही, बिलकुल नाही. बघा, महाराष्ट्रात मराठी ही राजभाषाचा जिला दर्जा मिळालेला आहे, त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये उद्योगधंदे किंवा रोजगार कमवणाऱ्या येणाऱ्या सर्वांनी मराठीचा सन्मान करावा, तिच्या संस्कृतीचा सन्मान करावा, यासाठी हे अभियान सुरू केलंय. आणि मला वाटतं 2019ला हे अभियानाला सुरुवात झाली होती. 2020ला याच्या संदर्भात एक पुस्तकही काढण्यात आलं. आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला महाराष्ट्रात रोजगार कमवायचा असेल तर तुम्हाला एक जुजबी मराठी म्हणजे बोलण्यापुरते मराठी यावं. त्यामध्ये मला वाटतं मराठीचा सन्मानच आहे. याच्यामध्ये काही दादागिरी, एखादा भाषा तुम्हाला यायला पाहिजे हे जर कोणी सांगत असेल तर ह्याच्यामध्ये दादागिरी किंवा असं काय असू शकतं? सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जवळजवळ 1.5 लाखाच्या वर रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक बंधूंनी मराठी शिकली
कारण ह्या मराठी शिकायला खरं तर 1 मे हा दिवस केला होता, की यापासून हे अभियान सुरू होईल. परंतु बऱ्याच जणांनी त्यांना विनंती केली, माननीय प्रताप सरनाईकजी जी. जे मिनिस्टर आहेत, जे या विभागाचे मंत्री आहेत, त्यांना विनंती केली आणि मग त्यांना शिकायला वेळ देण्यात आला आणि 15 ऑगस्ट ही तारीख नक्की करण्यात आली. मला वाटतं 3 महिने ही जुजबी मराठी बोलायला यायला काही फार मोठी मराठी कठीण भाषा नाहीये. परंतु बिलकुल. जर कोणी अडेल-तट्टूपणा करत असेल, की आम्ही शिकणारच नाही आणि आम्हाला गरजच वाटत नाही, तर मला वाटतं हा मराठी भाषेचा अपमान आहे आणि कुठलाही मराठी माणूस या भाषेचा अपमान सहन करणार नाही. जर त्यांना बिलकुल आणि तो मराठी आली तर करताही त्यांनाच कामा नये हेही सोपं तेवढंच खरं आहे. आपल्यासोबत दीपेंद्र शुक्ला आहेत. दीपेंद्र शुक्ला, माझा आवाज येतोय आपल्याला? हो, येते. बिलकुल. म्हणजे मी विचारतोय ते तुम्हाला जर कळतंय तर तुम्हाला मराठी बोलायला अडचण काय आहे? तुम्ही कुठल्या आधारावर असं सांगता की मराठी बोलणार नाही, आमचा परवाना काढून घ्यायचा नाही? सर मी काय सांगतो, मराठी सबको सीखना चाहिए, मराठी बोलना अच्छी बात है, बट मराठी भाषा के नाम पे यहाँ पे राजनीति करना बिल्कुल भी अच्छी बात नहीं है। जैसे कि आपने स्टार्टिंग में कहा, एक मंत्री जी आके कहते हैं मराठी शिवाय तुम्हाला क्या बोलते हैं उसको रिक्शा चलाने को तुम्हें मिलेगा नहीं। लेकिन सीएम साहब आगे कहते हैं कि ठीक है, थोड़ा बहुत काम चलाओ, आप मराठी सीख लो। लेकिन यहाँ पे क्या हो रहा है कि यहाँ पे मराठी सिखाने की बात नहीं हो रही है, यहाँ पे सीधे-सीधे राजनीति की जा रही है, मराठी के नाम पे। एक शख्स को अभी आप मेरे को बताओ सर कि कोई आदमी है, उसकी वो अधेड़ उम्र के आदमी है, उसकी एज हो गई है कम से कम 35-40 साल या उसके ऊपर की हो चुका है। अब जो अनपढ़ रहता है, जो पढ़ा-लिखा आदमी नहीं है, वही आखिरकार रिक्शा चलाता है। अब एक अधेड़ उम्र के इंसान को आप कोई लैंग्वेज सिखाने की कोशिश करेंगे या फिर बताने की कोशिश करेंगे तो इस उम्र में पॉसिबल नहीं है। नाही नाही, एक अभी मिनिट. दीपेंद्र दीपेंद्र शुक्ला, इथे कोणीही ही अपेक्षा बाळगत नाहीये की रिक्षावाल्यांनी आमच्यासोबत काव्यांमध्ये बोलावं किंवा निबंध लेखन करावं. अहो, काम चलाऊ मराठी तर येतेच ना. तुम्हाला कोणीही उद्या भाडं विचारायला आलं तर नाही जायगा असं म्हणता ना. त्याऐवजी मराठीमध्ये नाही जाणार, 2च मराठी शब्द शिकायचे आहेत की. हो, मैं आपकी बात से एग्री करता हूँ, बट यहाँ पे एक चीज की प्रॉब्लम ये है कि यहाँ पे मराठी की सिखाने के नाम पे सर इंसल्ट की जाती है। आप साफ-साफ देखो, मैंने खुद कई सारे रिक्शा वालों को देखा है, उनके साथ में इंसल्ट की जाती है। मैंने कई सारे ऐसे सोशल मीडिया पे वीडियोस भी देखे हुए हैं कि आपको अगर किसी चीज को सामने रखना है तो उनको अच्छी तरीके से एक्सप्लेन कर सकते या हो। या अभी मुद्द्याला घेऊन आपण शीतल म्हात्रेंना एक संधी देऊयात. अनिल त्रिवेदी आपल्यासोबत नीट आता जोडले गेलेले आहेत. माझा आवाजही त्यांच्यापर्यंत येतोय असं वाटतंय. शीतल म्हात्रेंना एक प्रश्न विचारून मी अनिलजी आपल्यापर्यंत येतो. मला पटकन शीतल म्हात्रे सांगा, भाषा शिकवण्याच्या नावाखाली होणारा अपमान हा बचावाचा मुद्दा असू शकतो का? नाही, मला वाटत नाही असा काही अपमान होता. मला वाटतं त्या माननीय प्रताप सरनाईक यांनी सांगितलं, की तुम्हाला शिकायला 3 महिने दिले गेले. किती दिले? तुम्ही 1 मेला आम्ही सुरू करणार होतो, 15 ऑगस्टला सुरू केलं. अहो 1.5 लाख ह्या हिंदी भाषिक रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांनी शिकली की मराठी. आणि मला वाटतं बऱ्याच राजकीय पक्षांनी सुद्धा मराठी शिकवायला सुरुवात केली. आम्ही काय तुम्हाला भाषण द्या मराठीमध्ये असं सांगत नाही आहोत. पण काम चलाओ, जिथे तुम्ही गेले 20 ते 30 वर्ष राहताय, जिथे तुम्ही रोजी-रोटी कमवताय, तिकडची भाषा येणं हा अपमान कसा असू शकेल? बिलकुल 20 ते बिलकुल 30 या वर्षात मुद्द्यावर तुम्हाला मराठी येऊ शकत नाही का? बिलकुल या काम मुद्द्यावर चलाओ. अनिल त्रिवेदींना बोलते करणं गरजेचं आहे. अनिल गयाचरण त्रिवेदी असं यांचं पूर्ण नाव आहे. उत्तर भारतातून एकेकाळी महाराष्ट्रात आलेलं यांचं कुटुंब आणि त्याचं प्रतिनिधित्व करणारे अनिल त्रिवेदी उत्तम मराठी बोलतात. त्रिवेदीजी, आपणच बोला मराठीत, जेणेकरून दीपेंद्र शुक्ला ऐकू शकतील. आणि त्रिवेदी मराठीत बोलतायत तर शुक्लांना अडचण काय, हा प्रश्नाचं उत्तर तुम्हीच दिलं तर बरं होईल. नमस्कार, नमस्कार आणि नमस्कार. आपणास पहिल्यांदा सांगतो की लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. या या सुधीर सुरेश भटांच्या काव्यातनं मी सुरुवात करतो. जी. आपण किती भाग्यवान आहोत की आपण महाराष्ट्रामध्ये आहोत आणि महाराष्ट्रात असल्यावर मराठी भाषा ही आलीच पाहिजे. प्रत्येकाने मराठी बोललंच पाहिजे. मी या मताचा आहे की प्रत्येकाने मराठी बोललं पाहिजे. याच्यात मान अपमानाचा काही प्रश्न नाहीये. आणि दीपेंद्र शुक्ला जे म्हणतात तिथे अपमान वगैरे होतो, मी तुम्हाला खात्रीला सांगू शकतो की कोणीही शिक्षक कोणत्याही विद्यार्थ्याचा अपमान करत नाही. तो त्याला ज्ञान देतो, तेव्हा तो शिकवतो. त्याप्रमाणे ज्ञान देणारा माणूस जो आहे तो अपमान करत नाही. अनिल त्रिवेदी, आपण स्वतः कुणाकडे मराठी शिकलात आणि तुम्हाला इतकी छान मराठी येते, तर एखाद्या अर्धवयीन माणसाला, ज्याला मगाशी थोड्या वेळापूर्वी दीपेंद्र शुक्ला म्हणतात अधेड़ उम्र का आदमी कैसे मराठी सीख पाएगा, याला उत्तर देता येऊ शकतं का? तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला मराठी शिकवताना कधी अपमान केला तुमचा? कुठल्या तरी मराठी माणसाने तुम्हाला भाषा शिकवताना अपमानित केलं का? म्हणूनच मी म्हटलं की मराठी शिकवणारे शिक्षक जे होते ते पण मला हिंदी शिकवणारे शिक्षक पण मराठीच होते. टिळकनगर विद्या मंदिर मध्ये
टांगसाळे मॅडम म्हणून होत्या, त्यांनी आम्हाला हिंदी शिकवलेलं आहे आणि मी जे हिंदी आणि मराठी त्यांनी आम्हाला शिकवलेलं आहे. कोणताही शिक्षक तुम्हाला अपमान करत नाही. विद्यार्थ्यांनी नम्रपणे शिकण्याचं काम करायचं असतं आणि आपल्या माहिती करता कोणत्याही वयामध्ये आपण विद्यार्थी असतो, आपण आयुष्यभर विद्यार्थी असलं पाहिजे. त्या विद्यार्थी भूमिकेमध्ये दीपेंद्र शुक्ला जी, मैं आपसे हिंदी में भी बात कर सकता हूं कि उस इस उम्र में भी हम अपने लोगों से कह सकते हैं कि विद्या सीखना कोई गलत बात नहीं है, जी। एक नई भाषा सीखना कोई गलत बात नहीं है. मला पटकन दीपेंद्र शुक्लांकडून उत्तर लागेल. दीपेंद्र शुक्ला, एक त्रिवेदी आडनावाचा माणूस जर इतकं उत्तम मराठी बोलू शकतो, तुम्हाला प्रॉब्लेम काय होतो दरवेळेला आणि अशा प्रकारचा भाषिक संघर्ष करायची गरज आहे का? हो, फर्स्ट ऑफ ऑल मैं आपको बता दूं, मेरी आधी फॅमिली ही महाराष्ट्रीयन आहे आणि माझी शिक्षण पर क्या बोलते मुंबईमध्ये झाली आहे आणि मी पण इथून माझी एज्युकेशन कंप्लीट झाली आणि माझी टीचर पण हिंदी आणि मराठी दोन्ही टीचर मराठी होती. बस ना पण दीपेंद्र शुक्ला, अहो एवढं नीट मराठी तुम्हाला जमतंय, तेवढं पुरेसं आहे ना आपल्याला व्यवसाय करायला मुंबईमध्ये. मग कशाला आपण असा आग्रह धरतो की आमचं लायसन्स काढून घ्यायचं नाही, आम्ही शिकणारच नाही मराठी? सर, मैंने आपको स्टार्टिंग में जैसे एक पॉइंट मैंने कहा कि मराठी सीखना प्रॉब्लम नहीं है, मराठी अच्छी है, हिंदी मराठी में कोई डिफरेंस नहीं है. इवन कि मैं तो ये बोलूंगा, मराठी के बहुत सारे सेंटेंस ऐसे हैं जो भोजपुरी से मैच खाते हैं. भोजपुरी हो गया, अवधी हो गया, मैथिली, ये सब भाषाओं से मैच खाते हैं. सो मराठी प्रॉब्लम नहीं है. मराठी के नाम पे जो यहाँ पे इंसल्ट की जाती है, उस चीज की प्रॉब्लम है. मराठी के नाम पे अभी नाइक सर ने 3 महीने का टाइम दिया कि 3 महीने में आप सीख लो. 3 महीने में सीखना सही चीज नहीं है. कम से कम इस चीज को आहिस्ता आहिस्ता इसको लागू करना चाहिए. एक बच्चे को भी अगर आप एजुकेशन देते हैं, कोई छोटा सा बच्चा अगर वो 1st से लेकर 10th तक जब पहुंचता है, तब कहीं जाके वो 11th और 12th के ठीक आहे. लेवल का उसकी दीपेंद्र एजुकेशन. शुक्लांचा हा तर्क आहे आणि वारंवार तो त्याच तर्काकडे हा मुद्दा घेऊन येत आहेत की सन्मानाचा मुद्दा. मला वाटत नाही हा अजिबात लागू तर्क आहे, गैरलागू तर्क आहे. अनिल त्रिवेदी आधी उत्तर देतील, मग शीतलताईंकडे पुढच्या मुद्द्यासाठी जाऊयात. अनिलजी, या अशा प्रकारच्या मानसिकतेनंच मराठी अमराठी, भैया मराठी अशा प्रकारची तेढ वाढते का आणि मूळ मुद्द्यांकडे दुर्लक्ष होतं का? अगदी याचा मागचा उद्देशच राजनीती यांचा पण आहे. शुक्लाजींचा पण उद्देश तोच आहे की राजनीती चलती रहनी चाहिए, राजनीती इसके पीछे होती रहनी चाहिए. मी आपणास विनंती करतो की आपण एक शिक्षक असा दाखवा की जो तुमचा विद्यार्थ्यांचा अपमान करतो आहे. त्याचं एक शिक्षकाचं नाव तुम्ही मला द्या, मी त्या शिक्षकाला जाऊन भेटतो आणि मी त्यांना विनंती करतो कि आप आए हुए विद्यार्थियों को आप अपमान कैसे कर सकते हैं. ये जो आपका तर्क है, पण ये हा बिल्कुल काही विसंगत तर्कच है. असू शकत नाही आणि हा तर्कच तर्क नाही, मलाही नाही, यासाठी पटत नाही. कारण कुठला नाही. शिक्षक कशासाठी एखादा परभाषिक विद्यार्थी मराठी शिकत असेल तर त्याचा अपमान करेल? मला या मुद्द्यावर आता पटकन शीतलताई म्हात्रे आपल्या सोबत आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे. शीतलजी, हा सगळा मुद्दा मुळात जन्माला का आला आणि तुम्ही मूलभूत प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्यासाठी भाषेचं राजकारण करता, या आरोपाला कसं उत्तर द्याल? बघा, मराठी भाषेला जेव्हा राजभाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषेचा सन्मान करणं, मराठी संस्कृतीचा सन्मान करणं हे महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाचं हे काम आहे महत्वाचं. एक लक्षात घ्या की परिवहन विभागाने 100 दिवसाचा मला वाटतं कोर्स सुद्धा ठेवला. हे सतत सांगतात की आमचा अपमान होतो. कोणी अपमान केला, कधी अपमान केला, याचं एखादं तरी उदाहरण आपण दाखवा. कारण मला वाटतं प्रत्येक पक्षाने सुद्धा अशा पद्धतीचं एक मराठी शिकवण्याचा वर्ग सुरू केला आणि एक 10 ते 15 वाक्य शिकायला 3 महिने पुरेसे आहेत. आम्ही तुम्हाला सांगतोय का की तुम्ही निबंध लिहा, आम्ही तुम्हाला सांगतोय का की तुम्ही उभं राहून भाषण द्या. तुटकं आम्हालाही कल्पना आहे की पण तुम्ही एक अगदी मुद्दा मग आता अस्खलित पुढचा मराठी घेतो जो राजकारणाशी निगडीत आहे. तो असा आहे, शीतलजी, आपल्यालाही अतिशय माहिती असेल आणि मला कदाचित मान्यही असेल, ही जी सगळी मराठी सक्तीची मोहीम चालते ना, ती भेंडी बाजाराच्या उंबरठ्याच्या पलीकडे जात नाही, ती भिवंडीच्या उंबरठ्याच्या पलीकडे जात नाही, ती मुंबऱ्याच्या उंबरठ्याच्या पलीकडे जात नाही. तिथे खुलेआम आव्हान दिलं जातं, हिंमत असेल तर इकडे मराठी सक्ती करून दाखवा म्हणून. प्रसादजी, हे आवाहन कांदिवलीमध्ये सुद्धा दिलं गेलं 2 दिवसापूर्वी. कांदिवलीमध्ये लालजीपाडा इथे सुद्धा बऱ्याच रिक्षा चालकांनी बंद पुकारला. जे मराठी रिक्षा चालक रिक्षा चालवत होते त्यांना सुद्धा चालवण्यास अडवणूक केली. तर मला वाटतं यामध्ये वेळ घालवण्या ऐवजी जर तुम्ही तोच वेळ मराठी शिकायला दिला तर मला वाटतं अडचण काहीच येणार नाही नाहीये. नाही, मुद्दा वेगळा आहे. शीतलताई, मुद्दा असा आहे, तुम्ही लालजीपाड्यामध्ये जर कोणी विरोध केला ना तर कारवाई करता. भेंडी बाजार, मुंब्रा आणि गोवंडी भिवंडीमध्ये जाऊन कारवाई करत नाही. हा आक्षेपाचा मुद्दा असतो. नाही प्रसादजी, बघा, कायदा सगळ्यांना समान आहे.
जो कायदा काढलेला आहे की बाबा तुम्हाला मराठी बोलायला यायला पाहिजे. जर तुम्ही इथे मराठीमध्ये महाराष्ट्रामध्ये जर कुठला व्यवसाय करू इच्छितात तर आणि हे मराठी तुम्हाला काम चलाऊ यायला पाहिजे. जी तुम्हाला काही अस्खलित मराठी बोलायला यावंच अशी काही अपेक्षा नाही. परंतु ती भूमिका असली पाहिजे की आम्ही मराठीत बोलू शकतो. 20 आणि 30 वर्ष इथे जे काम करतात त्यांनी जरी भूमिका घेतली की आम्हाला मराठी कळत नाही, तर मला वाटतं हे हास्यास्पद आहे. मराठी काही एवढी कठीण नाहीये की आपण त्याच्यासाठी 3 महिन्यात 10 किंवा 15 वाक्य शिकू शकत नाही. बिलकुल तर जो कायदा आहे हा सर्वांना समान असणार आहे आणि कायद्याचा सन्मान हा प्रत्येकाने केला पाहिजे. बिलकुल आपण अनिल त्रिवेदी यांच्यापर्यंत पोहोचतो आहोत. अनिल त्रिवेदी, तुमच्या आयुष्यामध्ये हिंदी घरात जन्माला येऊन उत्तम मराठी बोलायला लागल्यानंतर काय फरक पडला? व्यावसायिक दृष्ट्याही काय फरक पडला आणि सांस्कृतिक अनुभूती तुम्हाला वेगळी कशी प्राप्त झाली? मी डोंबिवली या शहरामध्ये राहतो. डोंबिवली हे सांस्कृतिक केंद्र आहे आणि त्या शहरामध्ये राहत असताना मराठीचा आणि महाराष्ट्राचा जो संस्कार माझ्यावर झालेला आहे तो अत्यंत मी भाग्यवान असल्यामुळे मी या डोंबिवली शहरामध्ये जन्माला आलो. इथल्या टिळकनगर विद्या मंदिर शाळेमध्ये शिकलो आणि सगळ्या मित्रमंडळींच्या मध्ये केलेल्या संस्कारामुळे माझं जीवन समृद्ध झालं आणि या समृद्धतेच्या जीवनामुळे मी मनोहरपंत जोशी सर, जे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते, लोकसभा अध्यक्ष होते, त्यांच्याबरोबर मला 4 पावलं चालता आलं. मुंबईच्या महापौरांकडे मला माझी सेवा रुजू करता आली. अशा सगळ्या पद्धतीने जर पाहिलं तर आता माझा बहुमान एका सद्ग्रस्तांनी केलाय. कॅनडामध्ये राहणाऱ्या, हे खरं म्हणजे शुक्ला जी को मैं हिंदी में अगर बताऊं तो ज्यादा समझ में आएगा जी कि मराठी और हिंदी में एक ही टाइपराइटर से मराठी, हिंदी और संस्कृत टाइप कर सकते हैं. एक ही कंप्यूटर से तीनों भाषा अगर लिख सकते और बोल सकते हैं. शुक्ला जी, आपकी जानकारी के लिए कनाडा में रहने वाले एक व्यक्ति ने, मराठी व्यक्ति ने मेरे ऊपर एक उन्होंने पुस्तक लिखा हुआ है, असा असावा जनसंपर्क. मेरा जी कहने का मतलब ऐसा है कि भाषाओं में कोई बैर नहीं है. विशेषता अगर हम उसको काव्यात्मक तरीके से कहें तो भाषा तो आंखों से बोली जाने वाली बात होती है. कल रात को देखा सखी मैंने पिया का गांव रे, कांटा भी वहां का फूल था, धूप जैसे छाव रे. भाषा वही जो सैया बोले बावरे, भाषा वही जो बलवा समझे बावरे. क्या बात आहे. मी पटकन या निमित्तानं दीपेंद्र शुक्लांना बोलतं करतो. दीपेंद्र शुक्ला, आता तरी भूमिका बदला. संधी आहे, भाषा शिकण्याची संधी घ्या आणि रोजगार कायम ठेवा. विरोधाला विरोध करून, विनाकारण विरोध करून तर काहीच अर्थ नाहीये. आणि शासनाची तर करूच नाही. बिलकुल हो, मी बोलू. बिलकुल बोला दीपेंद्र शुक्ला, आपण ओके, बोला. थोडं मागे ओके. सरकून बसा, नीट दिसताय आपण. ओके 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 ओके. मराठी भाषा छान भाषा आहे. मी पण ऍग्री करतो मराठी भाषाला शिकायला. पण टाइम 3 मंथ बहुत कम है. इतने महीने में सर नहीं पॉसिबल हो पाएगा. इतने महीने में सिर्फ डिस्प्यूट क्रिएट होगा. जो आप बताइए प्रैक्टिकल कितना है समय आपको मैं चाहिए? हाँ? आप बताइए आपके हिसाब से कितना मिनिमम समय होना चाहिए आज के किसी हिसाब से भाषा कम को से कम सीखने? आज से लेके कम से कम 1.5 साल का आप टाइम फ्रेम रखिए. 1.5 साल में देखिए हर एक रिक्शे वाला, टैक्सी वाला अपने आप अरे को शुक्ला जी, अपग्रेड कर लेगा. शुक्ला जी, नाही, नाही. तुम्ही 20 वर्ष राहून शिकला नाही, 1.5 वर्षात काय शिकणार आहात? 2001 ज्याला शिकायचं नाही ना तो कधीच शिकणार नाही. सर ये सरकार को समझना चाहिए. 20-20 वर्ष से यहाँ पे रह रहे हैं. 20-20 वर्ष से रहने के बावजूद भी सरकार को आज याद आई है कि भाई साहब अभी हम नाही नाही अगर नाही आपको नाही, माफ मराठी करा. नहीं आती तो उगाच नहीं उगाच करना है. उगाच दीपेंद्र शुक्ला, काही तर्क देऊ नका. कुठल्याही महाराष्ट्राच्या सरकारने अचानक उठून कुठलीही भूमिका लादलेली नाही. शीतल म्हात्रे आपल्या सोबत आहेत. शीतल म्हात्रेंनाही आठवत असेल, हा विषय आजचा नाही, महाराष्ट्राच्या स्थापनेपासूनचा आहे. महाराष्ट्राच्या सर्व सरकारांनी मराठी शिकली पाहिजे असा आग्रह कायम धरला आहे. शीतलजी. प्रसादजी, 2019ला हा मुद्दा प्रथमतः पुढे आला आणि 2019 पासून हा कायदा करण्यात आलाय. 2020 ला सुद्धा मराठी पुस्तक काढण्यात आलं. आज 2026 चालू आहे आणि तुम्हाला अजून किती वर्ष पाहिजेत? म्हणजे असं नाही आहे की काल उठून हा कायदा केलेला आहे. यांना कल्पना आहे हा कायदा 2019 ला झालेला आहे. आज तुम्हाला 7 वर्ष झाल्यानंतर सुद्धा तुम्ही सांगताय की आम्ही मराठी बोलणार नाही. तर मला असं वाटतं की अशी आडमुठे भूमिका न घेता जर आपण दोघांनीही जर विचारपूर्वक भूमिका घेतली तर तुम्हालाच याचा फायदा होणार आहे. जर तुम्ही मराठी बोलू शकलात तर तुम्हालाच रोजीरोटी कमवायचा फायदा होणार आहे. यात कुठलीही अडवणूक करण्याचा किंवा असा कुठलाही सरकारचा हेतू नाहीये, हे मी तुम्हाला अगदी नम्रतापूर्वक सांगू इच्छिते. बिलकुल. पटकन अनिल त्रिवेदी आपल्याला बोलतं करतो, त्याच्यानंतर दीपेंद्र शुक्ला आपल्यासाठीचा माझा पुढचा प्रश्न असणार आहे. आधी मुद्दा अनिल त्रिवेदी, जर समजा भाषा बोलला नाहीत तर कारवाई होईल असं सरकार म्हणतंय, त्याला विरोध करणं हा मुजोरीपणा नाही का? 100% मुजोरीपणा आहे. शासनाच्या आदेशाचं पालन करणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे आणि या कर्तव्यामध्ये जर कसूर कोणी करत असेल तर तो दंडात्मक कारवाईला पुढे जाण्यास, सामोरे जाण्यास
त्यांनी तयार राहावं, ही त्याच्या मागची भूमिका असेल. मग आता जर समजा कोणी न्यायालयात जात असेल, याचिका दाखल करत असेल आणि परवाने रद्द करू नका, मराठी शिकायला वेळ द्या अशी बहाणेबाजी करत असेल, तर त्याचं काय करायचं? आपणही उत्तर द्या आणि नंतर हाच मुद्दा दीपेंद्र शुक्लांनाही लागू राहील. अनिलजी. म्हणजे हा प्रश्न आता न्यायप्रविष्ट झाल्यावर मी त्या विषयावर बोलणं बरोबर होणार नाही. न्यायालय आपली बाजू, राज्याची बाजू नक्कीच मांडेल आणि महाराष्ट्र राज्याची जी भूमिका असेल, जे शासनाचा जे कायदा असेल ते इम्प्लिमेंट करण्याकरता, त्याचं ऍप्लिकेशन करण्याकरता न्यायमूर्ती मंडळी आहेतच ठीक आणि आहे. ते त्यांना योग्य ते निर्णय देतील. दीपेंद्र शुक्ला, तुम्ही सांगा, आत्ताच्याही घडीला न्यायालयातली याचिका मागे घेऊन आहे त्या स्थितीमध्ये पुढे जाणं, भाषा शिकण्यासाठी भूमिका बदलणं गरजेचं नाही वाटत? हो, माझे एक पॉइंट आहे. म्हात्रे मॅडमनी सांगितलं होती की 2011 मध्ये हे मुद्दा उठला होता. सो मैं अभी ये बताना चाहता हूँ कि 2011 में अगर ये मुद्दा हुआ था तो 2011 से लेकर 2026 के बीच में अननेसेसरी का लाइसेंस क्यों बांटा गया, परमिट क्यों बांटा गया? अगर ये उसी समय था, उसी समय रोक दिया होता कि आपको बिना सीखे आगे नहीं मिलने वाला है, तो उसी समय ये मुद्दा आ जाता है। पब्लिक की नजर में मैं आपको सच बताऊं, आप भले ही पेपर वर्क में 2011 या फिर आप सन 2000 ले लीजिए, लेकिन पब्लिक की नजर में आज ये मुद्दा उठा है। और 3 महीने में मैडम जी समझना चाहिए, 3 महीने में रिक्शे वाले नहीं सीख पाएंगे। उनको अगर शीतलजी, ढंग से याचं हिंदी उत्तर. हिंदी शीतलजी, हिंदी याचं ठीक से उत्तर ढंग से नहीं मराठी आती बोलने। भाषेच्या सक्तीबाबत धरसोडीचं धोरण का असतं? 4 दिवस मराठी सक्ती केली जाते, 5व्या दिवशी पुन्हा पहिले पाढे 55 होतात. शीतलजी, आपल्याला विचारलंय, माझा आवाज आलाय? जी 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 जी. बोला. कसं आहे ना प्रसादजी, एक लक्षात घ्या की तुम्ही आधी 3 महिने मागितले. जेव्हा 1 मे आम्ही तारीख नक्की केली परिवहन विभागाने, तेव्हा तुम्ही सांगितलं आम्हाला 3 महिने द्या. ठीक आहे, परिवहन मंडळाने सांगितलं ठीक आहे, तुम्हाला 3 महिने दिले जातील. त्यांना 3 महिने दिले आणि 15 ऑगस्ट ही तारीख 1 मे लाच ठरली होती. मग त्याच्यामध्ये तुम्हाला कल्पना होती की 3 महिन्यामध्ये तुम्हाला शिकायचंय. बरं, काय तुम्हाला असं कुठलं मराठी तुम्हाला एवढं जी. अवघड होतं की तुम्हाला ते शिकणं गरजेचं नाही नाही वाटलं? नाही, शीतलजी, मला असं शीतलजी, वाटतं की त्यांचा मुद्दा कुठेतरी मुद्दा असा होता की आपण ज्या वर्षाचा हवाला दिलात त्या वर्षापासून आतापर्यंत मध्ये मध्ये मराठीच्या बाबतीतल्या भूमिका पातळ का होत गेल्या सरकारांच्या? नाही 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 2019ला ही बघा, सरकारने एखादा जी.आर. काढल्यानंतर तो लगेच लागू होतो किंवा त्याच्यासाठी वेळ द्यावा लागतो. 2020ला त्याच्यासाठी एक पुस्तक काढलं गेलं आणि हळूहळू बघा, कुठलीही सक्ती ही अचानक केली जात नाही. त्याच्यासाठी वेळ दिला गेला, बऱ्याच लोकांशी चर्चा झाली आणि 2026ला जेव्हा ही गोष्ट चर्चेला आली, त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की आपल्याला हे आता करायला लागेल. बराच वेळ गेलेला आहे ठीक आणि आहे. त्याच्यानंतर सुद्धा तुम्हाला 3 महिने दिल्यानंतर सुद्धा आज तुम्ही उगीच नकराशू दाखवताय, तर मला वाटतं हे कुठेतरी चुकीचं आहे आणि हा कुठेतरी मराठीचा आणि मराठी माणसाचा अपमान आहे असं मला दीपेंद्र वाटतं. शुक्ला, मराठी माणसाचा अपमान करून मिळणार काय आहे? जिथे कमवता त्याचा आपण एक उपकार मानला पाहिजे, अपमान करता कामा Correct. नाहीये. करेक्ट, आपका सवाल एकदम अच्छा है। ये मेरा फेवरेट क्वेश्चन है जो आपने अभी पूछा, मैं कब से इंतजार कर रहा था। मुझे ये बताइए, यहाँ पे अपमान या सम्मान मराठी भाषा का हो रहा है या फिर मराठी आदमी का? पहले दोनों में से एक पॉइंट क्लियर कीजिए, सो मैं आगे आपको जवाब दूं। दोनों अलग नहीं है. मराठी भाषा आणि मराठी माणूस वेगळा करता येणार नाही. ठीक है, ओके जी. ओके। सो मी मराठी भाषेवर बोलतो। मुझे ये बताइए, मराठी भाषा का मान या अपमान करना, ये इसकी परिभाषा एक क्लियर कीजिए। मैं एक एग्जांपल के तौर पर बताता हूँ। मराठीचा अपमान सोप्या शब्दात सांगायचं, महाराष्ट्रात कमवायचं आणि मराठी बोलणार नाही म्हणायचं, हा मराठी भाषेचा अपमानाची साधी व्याख्या आपल्याला मांडता येईल. ओके ओके ओके, क्लिअर। आणि मी एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो। माझी मराठी इतकी छान नाही आहे, सो प्लीज ऍडजस्ट करा। पण आम्हाला अभिमान आहे की तुम्ही तरी छान नसताना सुद्धा मराठी बोलायचा प्रयत्न करताय. बिलकुल. हे सर आम्ही सांगतोय तुम्हाला, तुम्ही अगदी आम्ही- अस्खलित आणि मराठी एवढाच बोलताय, प्रयत्न आमची अपेक्षित आहे. अजिबात अपेक्षा नाही. आम्ही आज तुम्ही शुक्लाजी प्रयत्न करताय, हा प्रयत्न प्रत्येक रिक्षा चालकाने करावा, प्रत्येक टॅक्सी चालकाने करावा, एवढीच आमची हो. मागणी आहे. मी आम्ही कुठे माझी- म्हणतोय की तुम्ही भाषण करा, तुम्ही त्याच्यामध्ये माझे- निबंध लिहा, असं आम्ही अजिबात म्हणत नाहीये. मला तुम्ही बोलणार आहे? मला तुमचं कौतुक आहे की तुम्ही मराठी मॅडम- बोलायचा प्रयत्न करताय. तुमचं आम्ही कौतुक तुमचं आहे. अभिनंदन करतो, आम्ही तुमचं अभिनंदन करतो या वाक्यावर. बिलकुल, आम्ही मराठी मुद्द्याला बोलण्याचा येऊया प्रयत्न करतोय. पटकन. माझे एक क्वेश्चन है जो मेरे साथ में इंसिडेंट हुआ है। मैं आपको रियल इंसिडेंट बताता हूँ। मैं ट्रेन में जा रहा हूँ, जी. ट्रेन में मेरे पीछे कोई एक इंसान खड़ा है, वो उसने धक्का दिया मुझे आगे से, और मैंने पीछे वाले को बोला, हिंदी में बोला कि भाई साहब धक्का मत दो, आगे भी पब्लिक खड़ी है। उसने मुझे क्या बोला, तुला मराठी नाही येते क्या, मराठी मध्ये बोल। अब वो अपनी गलती को छुपाने के लिए
सीधे सीधे भाषा को डाइवर्ट कर दिया मराठी के ऊपर। अब ये मुझे बताओ, यहाँ पे मराठी का क्या अपमान हो गया, या फिर जो मुझे बोल रहा है वो मराठी का अपमान कर रहा है? इथे उदाहरण मैंने- गैर लागू आहे दीपेंद्र शुक्ला, इथे उदाहरण गैर लागू आहे। सर, आपण जी public के अपेक्षा बीच में आणि यही ज्या चलता है। भूमिकेतून चर्चा करतोय ती लोकल मधल्या भांडणासाठी करता येणार नाही। मुद्दा आपल्याला समारोपाकडे न्यायचा आहे। अनिल त्रिवेदी, मी परत एकदा असं म्हणेन, अनिल गयाचरण त्रिवेदी मराठी बोलू शकतात, तर दीपेंद्र शुक्ला आणि तमाम बाकीचे लोक मराठी बोलायला आडकाठी करतात, तेव्हा त्यांना तुमच्याच भाषेत समजावून सांगा। 1 मिनिट आपल्यासाठी देतो। ऐसा है कि महाराष्ट्र में रहना है और महाराष्ट्र की राजनीति में अपनी कोई पैठ ना बनाते हुए अपना अपना काम जो दिया गया है उसको उत्तम तरीके से करें और शासन के नियमों का पालन करें। ये जानबूझ के मैं आपको हिंदी में बोल रहा हूं ताकि शुक्ला जी आपको मेरी बात समझ में आ जाए। मैं आपकी भाषा में ही आपको ये जवाब दे रहा हूं। हमें मराठी का सम्मान करना चाहिए, हमें मराठी के कायदे का सम्मान करना चाहिए। जो शीतल मात्रे जी कह रही हैं उस बात को भी मैं आगे बढ़ाना चाहूंगा ठीक। की मराठीचा आदर झालाच पाहिजे। बिलकुल, खूप खूप आभार। आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल।